हेलो बच्चों लोग, जय हिंद, जय महाराष्ट्र। वंस अगेन वेलकम बैक टू यूट्यूब चैनल ज्ञान सागर एकेडमी। तो बच्चों लोग, हमने एक नया चैप्टर स्टार्ट किया था हिस्ट्री का, स्टैंडर्ड 7 का, चैप्टर नंबर 7, द एडमिनिस्ट्रेशन ऑफ द स्वराज। तो यहाँ आज हमारे लास्ट टॉपिक होगा बच्चों लोग। हमने पहले 3 पार्ट शूट कर लिए थे। अगर आपने पहले 3 पार्ट नहीं देखे होंगे तो जाओ पहले 3 पार्ट देख के आ जाओ। फर्स्ट पार्ट में हमने अष्टप्रधान के बारे में देखा था। सेकंड पार्ट में बच्चों लोग अपन ने थोड़ा इकोनॉमी, ट्रेड, बिजनेस और एग्रीकल्चर के बारे में देखा था। तो बच्चों लोग थर्ड पार्ट में अपन इंटेलिजेंस डिपार्टमेंट और हमारे फोर्ट्स के बारे में देखा था। तो ये लास्ट पार्ट में हम देखेंगे हमारे सी फोर्ट्स और नेवी के बारे में, अपना लास्ट पार्ट होगा। तो हमें सबको पता है कि शिवाजी महाराज ने सी फोर्ट्स भी बनाए थे, है ना। आपल्या सगळ्यांना माहिती आहे शिवाजी महाराजांनी समुद्रामध्ये 2 किल्ले बांधले होते. तर 2 किल्ल्यांचं नाव होतं, एकाचं नाव होतं सिंधुदुर्ग आणि दुसऱ्याचं नाव होतं पद्मदुर्ग. तर हे 2 किल्ले का बांधले होते? तर लक्षात घ्या, महाराजांना माहिती होतं की जंजिरा किल्ला होता आणि एक राजापूरचा किल्ला होता. इथं 2 आपले शत्रू होते. आपल्या शत्रूंचे 2 किल्ले होते समुद्रात. कुठले कुठले? एक किल्ला होता कुठला? जंजिरा, आणि दुसरा किल्ला होता राजापूरचा एक किल्ला होता. ठीक आहे. त्याला त्यांनी राजापुरी म्हणून पण नाव दिलेलं आहे पुस्तकामध्ये. दोन्हीकडे सिद्धी होते. तर मग आता असं होतं की हे 2 आपल्याला अटॅक करतात आहे. तर ह्या दोघांना थांबवण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांनी राजापुरी किल्ल्यासमोरच एक किल्ला बांधला. त्याचं नाव दिलं पद्मदुर्ग. ठीक आहे. का? त्याला काउंटर करण्यासाठी. म्हणून महाराजांनी नंतर एक म्हणलेलं पण आहे, हा राजापूरला झाकण्यासाठी मी एक मोठा राजापुरीचा किल्ला बांधणार आहे. कळलं का? हा राजापुरी झाकण्यासाठी मी एक मोठा राजापुरीचा किल्ला बांधणार आहे. आणि त्यांनी तसा एक मोठा किल्ला बांधला. एवढा मोठा किल्ला बांधला की तो राजापुरीचा किल्ला छोटा दिसायला लागला. आणि ह्या बांधलेल्या किल्ल्याला त्यांनी नाव दिलं महाराजांनी पद्मदुर्ग. ठीक आहे. तर आणखी अशी गोष्ट होती पोरांनो, शिवाजी महाराजांनी एक पद्मदुर्ग तर बांधला, त्यांनी अजून एक किल्ला बांधला होता, त्याचं नाव होतं सिंधुदुर्ग. ठीक आहे. सिंधुदुर्ग, हे 2 किल्ले महाराजांनी बांधले. म्हणजे तेव्हा विचार करा, आयलंडवर किल्ले बांधणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. महाराजांनी अजून एक किल्ला बांधला, त्याचं नाव काय? सिंधुदुर्ग. तो किल्ला कुठे बांधला? तो पोरांनो, तो किल्ला बांधला मालवणमध्ये. ठीक आहे. कुठे बांधला पोरांनो हा किल्ला? हा किल्ला बांधला गेला होता मालवणमध्ये. तर अच्छा, हा किल्ला बांधण्यासाठी महाराजांनी 5 खांडीस किंवा 5 खंडीस म्हणा तुम्ही, लीड वापरलं होतं. लीड एक धातू आहे आपल्या माहिती आहे, पीबी आपण त्याला म्हणतो, लेड. 5 खंडीस म्हणजे किती आहे लक्षात घ्या. एक खंडीस म्हणजे किती झालं पोरांनो? एक खंडीस म्हणजे जवळपास झालं 2000 किलो. मग 5 खंडीस वापरले महाराजांनी. किती वापरले? 5 खंडीस म्हणजे किती झाले पोरांनो? 10,000 किलो लीड वापरलं होतं महाराजांनी. किल्ल्याचं फाउंडेशन, किल्ल्याचा पाया मजबूत करण्यासाठी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याला 5 खंडीस लेड वापरलं होतं. विचार करा किती मोठं झालं 5 खंडीस. ठीक आहे. म्हणजे 10,000 किलो लीड त्यांनी वापरलं. का? कारण सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया एकदम भक्कम झाला पाहिजे. आणि 1 नंबर किल्ला बांधलाय, एक्सिलंट, भरपूर मोठा, आणि प्रत्येक बाजूने व्ह्यू सगळं बघण्यासाठी, आणि शत्रू आक्रमण पण लवकर करू शकत नाही, आणि समुद्रातून येणाऱ्या शत्रूसाठी ते थांबवण्यासाठी तो किल्ला बांधणं गरजेचं होतं. म्हणून ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. ओके. तर ह्या झालं बच्चे लोक आपला सी फोर्ट्स म्हणजे समुद्राच्या किल्ल्याबद्दल आपण बोललो. ओके. आता पुढचा एक शेवटचा टॉपिक आहे पोरांनो. त्या टॉपिकचं नाव आहे नेव्ही. लास्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं की आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांकडे एक होतं पायदळ होतं आणि एक घोड्याचं दळ होतं. म्हणजे पायदळ म्हणजे एक आर्मी होती, आणि दुसरं काय हॉर्सवर म्हणजे घोड्यावर चालवणारी आर्मी होती. अशी 2 आर्मी शिवाजी महाराजांकडे होते. पण महाराजांना ही गोष्ट लक्षात आली की समुद्रातून भरपूर सारे शत्रू आपल्याकडे येतात. म्हणजे भरपूर सारे शत्रू म्हणजे कोण येत आहे? पोर्चुगीज येत आहे, ब्रिटिशर्स येतात, सिद्धी येतात, ते राजापूरचे लोक येतात. म्हणजे भरपूर सारे असे शत्रू समुद्रामधून आपल्या स्वराज्यामध्ये येत होते. आणि ते तिथे आल्यामुळे आपल्याला त्रास होत होता, आपल्या तिथल्या लोकांना त्रास होत होता. जेव्हा महाराजांना ही गोष्ट कळली, महाराज म्हणले की ह्या लोकांना आपल्या स्वराज्यामध्ये येण्यासाठी थांबवलंच पाहिजे. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? मग त्याच्यासाठी शिवाजी महाराजांनी नेव्ही हा एक नवीन उपक्रम समाजासमोर आणला. हा नेव्ही हा प्रकार कोणाला माहित नव्हता. नेव्हीचं म्हणजे कुठल्या जगामध्ये कोणाला नेव्ही हा शब्द देखील माहित नव्हता. तेव्हा शिवाजी महाराजांनी नेव्ही ही संकल्पना सर्वांसमोर आणली. मग तेव्हा त्यांनी काय केलं? 400 नाव बनवल्या, 400 बोट बनवल्या. ठीक आहे. 400 मोठमोठ्या बोट महाराजांनी बनवल्या.
दोन प्रकारच्या बोर्ड बनवल्या, ऍक्च्युली तीन प्रकारच्या आहेत. एक प्रकार होती गुरब, एक गुरब, एक गुलबत. ह्या बोर्डच्या प्रकारे गुलबत आणि हे पाल, अशा तीन प्रकारच्या बोट्स महाराजांनी बनवल्या. आणि ह्या बोटच्या मध्ये तोफ ठेवून महाराज समुद्रामधून लढायला जायचे. म्हणजे ही संकल्पना इतकी मोठी होती. त्या काळामध्ये महाराजांनी बोट बनवल्या, बोट मध्ये तोफ ठेवल्या, बोट मध्ये आपली आर्मी बसवली आणि समुद्रामधून येणारे जे लोक आहेत, समुद्रामधून जे येणारी लोक होती त्यांना त्यांनी मारायचा प्रयत्न केला. म्हणजे ही संकल्पना खरंच म्हणजे दूरदृष्टी होती, हे कधी विसरू शकत नाही. तर हे बनवायचं कारण काय होतं की आपल्याला जे स्वराज जे आपण वाढवत होतो, पण तिथून भरपूर सारे दुश्मन येत होते, ते दुश्मन तिथून येऊ नये म्हणून आपण हे बनवलेलं. म्हणून आपण काय केलं होतं पुरांनो, नेव्ही ही संकल्पना शिवाजी महाराजांनी आणली. तर भारतामध्ये जी आपली नेव्ही आहे, तुम्ही जर सर्च केलं गुगलला फादर ऑफ इंडियन नेव्ही, तर शिवाजी महाराजांचा भला मोठा फोटो तुम्हाला येईल. कारण फादर ऑफ इंडियन नेव्ही छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणलं जातं, हे लक्षात असू द्या. कारण नेव्हीची संकल्पना भारतामध्ये आणणारे दुसरे तिसरे कोणी नसून आपले छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि आता नेव्हीचा जर तुम्ही लोगो पाहिला, नेव्हीचा जर तुम्ही लोगो पाहिला, तो आता चेंज केलेला आहे लोगो. तो लोगो कशा प्रकारे केलाय, जी आपली राजमुद्रा होती, राजमुद्राप्रमाणे असा एक लोगो नेव्हीचा केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. ते शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन नरेंद्र मोदी साहेबांनी तो लोगो चेंज करायला लावला आणि त्याच्यामध्ये असा एक राजमुद्रा घेतलेली आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टी होत्या. तर पोरांनो आणखी आता हे जे शिप्स, जे आपण 400 शिप्स बनवले, हे 400 जे शिप्स होते पोरांनो, हे आपण कुठे कुठे बनवले, तर चला बघूया ते पण. तर ते आपण शिप्स कुठे बनवायचो, ते शिप्स आपण बनवायचो कल्याण, भिवंडी. ठीक आहे, कल्याणला बनवले, भिवंडीला बनवले, विजयदुर्ग, ठीक आहे, मालवण, या अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी आपण बोट बनवण्याचं काम सुरू ठेवलं होतं. कल्याण, भिवंडी, विजयदुर्ग आणि मालवण या 4 ठिकाणी आपले जे स्वराज्यासाठी लागणारे जे बोट्स होते ते तिथं बनवत होते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या नेव्हीचे प्रमुख कोण होते. आपली शिवाजी महाराजांनी तर नेव्हीची स्थापना केली, हा विषय वेगळा. पण शिवाजी महाराजांनी 2 लोकांना प्रमुख केलं होतं या नेव्हीचं. ते 2 लोक कोण, एक होते मायनक भंडारी, नाव लक्षात ठेवा, मायनाक भंडारी. आणि दुसरं नाव होतं पुराण दौलत खान. ठीक आहे, मुस्लिम समाजाचे होते दौलत खान. ठीक आहे, एकच मिनिट, दौलत खान. तर हे 2 लोक नेव्हीचे प्रमुख होते. कोण, एक होते मायनाक भंडारी आणि एक होते दौलत खान. दौलत खान कोण होते, हे आपल्या नेव्हीचे प्रमुख होते. ठीक आहे, समजलं पोरांनो. ते 2 चीफ कमांडर्स होते, चीफ नेव्हल कमांडर्स, वी विल कॉल इट ॲज दौलत खान आणि मायनक भंडारी. 2 नावं लक्षात ठेवायची आहेत. ठीक आहे, आता सगळ्यात शेवटचा टॉपिक पोरांनो, कन्सर्न फॉर द वेलफेअर ऑफ द सब्जेक्ट्स. तर शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना का केली, सगळ्यात महत्वाचा प्रश्न. पोरांनो, शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना फक्त टेरिटरी वाढवण्यासाठी, किंवा मला भरपूर पसरायचंय, मला माझा जय जयकार करायचा आहे, किंवा मला भरपूर इथं सगळ्यांचा नाश करून मला एक सुखी आयुष्य असं जगायचं, असं काही नव्हतं पोरांनो. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना फक्त एका कारणासाठी केली, की माझी प्रजा व्यवस्थित राहिलं पाहिजे. त्यांनी टेरिटरी वाढवली पाहिजे, हा त्यांचा हेतू होताच. असं नाही की नाही, आम्हाला भरपूर अख्खा हिंदुस्थान कॅप्चर करायचा होता, हा त्यांचा हेतू होताच. पण माझ्या प्रजाला थोडा मात्र पण त्रास झाला नाही पाहिजे, हा पण त्यांचा एक मुख्य हेतू होता. मला टेरिटरी वाढवायची होती, पण माझ्या जनतेला, माझ्या समाजाला किंवा माझ्या लोकांना जो त्रास होत होता, स्वराज्यामध्ये राहणाऱ्या लोकांना जो त्रास होत होता, मुघलांपासून त्रास होता, पोर्चुगीज पासून त्रास होता, सिद्धीस पासून त्रास होता, आदिलशाह, बिजापूर, निजामशाह यांचा जो त्रास होता, हा माझ्या समाजाला झालेला नाही पाहिजे, हा थांबवण्यासाठी शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं मेन स्थापना केली. म्हणून असा एक भविष्याचा विचार करून एक राजा परत कधी जन्मू शकत नाही, लक्षात घ्या. तर हा चॅप्टर आपल्या पोरांना संपलेला आहे. या चॅप्टर मध्ये अनेक साऱ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहे. पुढचा चॅप्टर आपण लवकरच घेऊन येऊ. ठीक आहे, आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून मला सांगा चॅप्टर कसा वाटला. ठीक आहे, तर थांबूया आजसाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र, शिवाजी महाराज की जय.